तू मुलगा आहेस. मुलांनी रडायचं नसतं बायकांसारखं. जरा स्ट्रॉंग हो. का बांगड्या भरतोस? बाबांनी कधीतरी ऐकवलेली वाक्य त्याला आता आपसुकच आठवत होती. नव्हे, ती त्याला तेव्हा तेव्हा आठवायची जेव्हा त्याला खूप रडावं वाटायचं. पण कितीही वाटलं तरी रडणं भ्याडपणाचं बायकी लक्षण. हे बिंबवलेला तो आपल्या मनात चाललेला भावनिक विचारांचा संघर्ष सवयीप्रमाणे अगदी बेमालूमपणे लपवायचा. आत्ताही तेच करत होता तो. चला, तुमच्यासाठी घेऊन आलीये आता नवीन कथा, अध्यायम, ज्या कथेला प्रतिलिपीवरच्या सुपरलेखक 9 मध्ये 3रा क्रमांक मिळालाय. आय होप तुम्हाला सुद्धा ही कथा खूप आवडेल आणि तुम्ही या कथेला सुद्धा तुमचं भरभरून प्रेम द्याल. तर सुरुवात करते. अध्यायम भाग 1. सर्वच मुलांचं बालपण सुखाचं असतं असं नसतं आणि घरची आर्थिक परिस्थिती नाजूक असेल तर मग तर नाहीच. तेव्हा अशा घरी मुलगा हा एक जबाबदार व्यक्ती म्हणूनच पाहिला जातो. मुलगी शिकून जॉब करेल नाही करेल अर्थात ते सगळं तिच्या मनावर असतं. घरात श्रीमंती असेल तर तिच्यावर जबाबदारी अशी आई वडील देत नाहीत. कधीतरी लग्न करून निघून गेल्यावर नवरा कमावणारा असेल तर ती कदाचित गृहिणी होण्याचा ही निर्णय घेऊ शकते. फार क्वचित प्रसंगी मुलींच्या अंगावर जबाबदारी येते. आजकाल ती जबाबदारी स्वतः मुली घेतात म्हणून. पण तरीही घरातला मुलगा या पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये नेहमीच एक जबाबदार व्यक्ती आणि कर्तव्यदक्ष म्हणूनच पाहिला जातो. आणि त्याला जर का लहानपणीच मोठं व्हावं लागलं तर मात्र त्याला खूप मोठा त्याग करावा लागतो. त्याचं सगळं आयुष्य आपल्या कुटुंबाचा विचार करण्यातच जातं. यामध्ये तो स्वतःकडे कधी कधी लक्षही देत नाही. त्याला अनेकदा त्याच्या इच्छा स्वप्न मनातच मारावी लागतात. आणि आपल्या जबाबदारीच्या प्रवासात कधी मुलगा, कधी नवरा तर कधी बाप म्हणून जगताना शेवटच्या क्षणापर्यंत त्याचं आयुष्य संघर्ष करण्यातच निघून जातं. आणि या प्रवासात त्याला मिळालेल्या जीवनसंगिनीनेही नीट जाणून समजून नाही घेतलं तर मग मात्र त्याच्या आयुष्याची फरफट कधीच संपत नाही. असाच आपल्या कथेचा नायक अर्जुन त्याच्या आयुष्याचा एक अध्याय चालू होऊन संपून दुसरा कधी सुरू होतो हेच त्याला कळत नाही. आजही त्याच्या बायकोसोबत डिवोर्स होणार होता. दोघं सुद्धा म्युच्युअल डिवोर्स घेणार होते. तो आताही एकटाच कोर्टात निघाला होता आणि त्याची कार वेगाने धावत होती. कार सोबत त्याचे विचारही काही शांत नव्हते. डिवोर्सची प्रोसिजर कंप्लीट करून पुन्हा त्याला ऑफिसला जायचं होतं. आज एक महत्त्वाची मीटिंग असणार होती. आत्ताही त्याच्या डोक्यात मीटिंग्स, कामाचे डेडलाईन्स हेच फिरत होतं. शिवाय डिवोर्समुळे झालेला मानसिक त्रास तोही तर होताच. पण त्यावर विचार करायचा नाही असं काहीसं ठरवून तो त्याकडे दुर्लक्ष करत होता. केवळ 2च वर्ष तर झालेली त्या दोघांच्या लग्नाला. पण त्याची बायको स्नेहा त्याला कधी समजूनच घेत नव्हती. दोघात हल्ली सतत कटकटी सुरू होत्या आणि आता अशी वेळ आली होती की ते दोघं एकमेकांना एकमेकांच्या समोरही पाहू इच्छित नव्हते. याच विचारांच्या गर्तेत तो हरवलेला एवढ्या जोराचा आवाज झाला. एका सिग्नलला थांबणार असताना कंट्रोल सुटून पाठीमागून आलेली एक स्कूटी जोरात घसरत पुढे गेली आणि त्यावर बसलेली मुलगीही त्या स्कूटीसोबत फरफटत गेली. अर्जुनचं लक्ष तिच्यावरच होतं. ती काहीतरी हालचाल करेल आणि उठून निघेल असं वाटत असताना मात्र तिची काहीच हालचाल नाही पाहून तो कारमधून उतरला. कारण कोणीच एव्हाना समोर जाऊन तिला मदतीचा हात दिला नव्हता. तो धावत पुढे गेला आणि त्याने पाहिलं ती रक्ताच्या थारोळ्यात होती. तो पुढे गेला तसं आणखीन एक दोघेजण पुढे आले. हॅलो, आर यू ओके? तिच्या डोळ्यांसमोरून हात हलवत तो तिला विचारत होता आणि तिचे डोळे उघडे होते जे की पुढच्या क्षणाला तिनं मिटले. प्लीज तुम्ही तिची 2 व्हीलर तेवढी साईडला लावून द्या. तिथेच कोणाला तरी सांगत अर्जुनने तिला पटकन उचललं आणि त्याने त्याच्या कारमध्ये आणलं. तिला सीटबेल्ट लावून ड्रायव्हिंग सीटवर बसत कार सुरू केली. एव्हाना सिग्नलही सुटला होता. ती बेशुद्ध होती. जवळच असलेल्या एका हॉस्पिटलमध्ये तिला ॲडमिट करून तो तिथून पटकन कोर्टात जायला निघाला. कारण आता बराच लेट झालेला. त्याने त्याचा कारचा वेग त्याच्याही नकळत वाढवलेला. अक्षयाला आता ओटीमध्ये घेतलेलं.
घाई गडबडीत निघाली असल्याने आज नेमकं तिनं हेल्मेट घातलं नव्हतं आणि जो व्हायचा तो प्रकार घडलेला. तिला डोक्याला चांगलाच मार लागलेला. तिच्या घरीही एव्हाना कळवलेलं तिचे वडील घरून तिच्यासाठी हॉस्पिटलमध्येही निघालेले. हो, तेच तर फक्त होते तिचे. आई लहानपणीच सोडून गेली होती. बाबांच्या ओलाद्यात वाढलेल्या अक्षयाने आजपर्यंत केवळ बाबांना सोडून जावं लागू नये म्हणून लग्नच केलं नव्हतं. ते तर खूप मागे लागलेले असायचे. माझ्यानंतर तुझी काळजी कोण घेणार हा त्यांना नेहमी सतावणारा प्रश्न तिच्यासाठी मात्र कधीच महत्त्वाचा नव्हता. पण आजवर आपल्यासाठी लग्न न करता राहणारी अक्षया अशा प्रकारे तिचा ॲक्सिडेंट झालाय पाहून बापाचं हृदय विदीर्ण झालेलं. कधी एकदा आपण हॉस्पिटलमध्ये पोहोचतोय असं त्यांना झालेलं. मनोज जोशी अक्षयाचे बाबा काहीच वेळात हॉस्पिटलमध्ये पोहोचले. रिसेप्शनवर चौकशी करत ओटी जवळ आले. आतून एवढ्यात एक नर्स बाहेर आली. तसा पटकन तिच्याजवळ येत कापऱ्या आवाजात अक्षयाची चौकशी करू लागले. नर्स, कशी आहे हो माझी परी? फार लागले का हो? बाबा, आम्ही आत्ताच काही नाही सांगू शकत. तिच्या डोक्याला जबर मार लागलाय. ऑपरेशन करण्याची गरज आहे. ऑपरेशन सक्सेसफुल झाल्यावर काही सांगता येईल. आणि ती या सगळ्याला रिस्पॉन्स कसं करते हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. ती बरी होईल ना हो नर्स? तुम्ही प्लीज तिला काही करून वाचवा. माझी एकुलती एक मुलगी आहे हो. बाबा, डॉक्टरांचे प्रयत्न चालू आहेत, पण आत्ताच नाही ना सांगता येणार. आणि आता मी घाईत आहे. प्लीज आता काही विचारू नका. तुम्ही बसा बरं तिथं. त्यांना योग्य वेळेत योग्य ती ट्रीटमेंट मिळायला हवी का नको? का तुमच्यासोबत बोलत बसू मी? बरं बरं, मी बसतो तिथं, पण तिला तेवढं वाचवा. ते पुटपुटत डोळ्यात आलेली आसवं कशी बशी तिथंच रोखत ते थरथरत तसेच पावलं टाकत तिथेच बाजूला असलेल्या बेंचवर जाऊन बसले. काळजीने नुसतं घेरलेलं त्यांना. तिला काही झालं तर या विचाराने जीव कासावीस होऊन उठलेला. त्या क्षणाला तिच्या जन्माच्या वेळेचा प्रसंग आपोआपच त्यांना आठवला. एवढासा तो जीव हातात आल्यावर अगदी क्यूटची हालचाल करणारा. त्यावेळी तिला हातात पाहून डोळ्यात आलेले ते आनंद अश्रू काही वेगळेच होते. आणि आता तिला गमावण्याची भीती निदान जोपर्यंत ती सुखरूप बाहेर येत नाही तोपर्यंत तरी होतीच. उतरत्या वयात एकच आधार असणाऱ्या एका बापाचं मन अशा परिस्थितीत कसं शांत होणार होतं? ते मनातल्या मनात देवाचा धावा करू लागलेली ती वाचावी यासाठी. इकडं अर्जुन अखेर कोर्टात पोहोचला. त्याला यायला 15 मिनिटं लेट झालेला. त्याला यायला लेट झाल्यामुळे त्यांच्याऐवजी लाईनमध्ये असलेल्या पुढच्या जोडप्याला संधी दिली गेलेली आणि त्याला यायला वेळ झाल्यामुळे त्याची बायको स्नेहा तिला त्याचं उशिरा येणं पटलं नसल्याने नाक मुरडत होती. डिवोर्सच्या दिवशी तरी ही व्यक्ती वेळेवर येईल, पण नाही, ही सवय अशी जाणार नाही ना. तिचा तिरकस चेहरा तिने त्याला बरोबर सुनावलेला, पण त्याकडे दुर्लक्ष करत आताही त्याने भलतीकडे मान वळवली. त्याला का उशीर लागला हे त्याला चांगलंच माहिती होतं आणि त्याचं स्पष्टीकरण तिला द्यायची त्याला आता मात्र अजिबात गरज वाटत नव्हती. आपण चुकलोय हे मान्य करेल तो पुरुष कसला? पुरुषी अहंकार दुसरं काय? आता इथेच बसणार आहात का? मला आज कसल्याही परिस्थितीत डिवोर्स हवा आहे. हे तोंड पुन्हा पाहायची इच्छा नाहीये माझी, कळलं ना? तशी माझी इच्छा सुद्धा नाहीये, समजलं? तिला प्रत्युत्तर करत तो उठला आणि तिच्याही पुढे वकिलांच्या बाजूला जाऊन थांबला. ती मागोमाग आली. त्यांच्या आधी बसलेलं जोडपं डिवोर्स पेपरवर साईन करून उठलं आणि वकिलांनी त्या दोघांना समोर बसण्याचा इशारा केला. दोघंही आपापल्या खुर्चीत बसले. बरं, तुमचा डिवोर्स घ्यायचं निश्चित आहे तर? हो, दोघंही म्हणाले आणि विरुद्ध दिशेला मान वळवत एक रागाचा सुस्कारा दोघांनीही सोडला. वकिलांनी लागलीच एक पेपर पुढे सरकवला आणि दोघांना त्यावर सह्या करायला लावल्या. अर्जुनने पहिली सही केली आणि तिला मोकळं केलं. या आविर्भावात त्याच्या चेहऱ्यावर ॲटिट्यूड आलेला. स्नेहाची मात्र त्याचा हा ॲटिट्यूड पाहून अजूनही चिडचिड होत होती. स्नेहानेही तिची साईन केली आणि वकिलांनी दोघांचा डिवोर्स झाल्याचं जाहीर केलं. डिवोर्स होताच अर्जुन उठून बाहेर आला आणि त्याने त्याच्या असिस्टंट समीरला कॉल लावला. हॅलो समीर, मीटिंगची तयारी झाली का? हो झाली आहे सर. तुम्ही अजून निघाला नाहीत का? हो, निघालो नाहीये. मी जस्ट 5 मिनिटात निघेन. ओके ओके. त्याने त्याचा फोन संपवला आणि मागे वळला तर पाठीमागे स्नेहा उभी होती.
त्याला वाटलेलं ती गेली असेल पण तिथेच होती. त्याच्यासाठी हे अगदी अनपेक्षित होतं. वा, डिवोर्स झाला रे झाला की तुझी कामं सुरू झाली तर. असं असावं माणसाने. कसल्याही गोष्टीचं सुख नाही की दुःख नाही. नाही, तसंही आधीपासून फार छान जमतं हे तुला. तुला बोलून काही उपयोगच नाहीये म्हणा. आणि आता तर तुला तुझ्या माघारी कोणी काही बोलणारं टोकणारं नसेल. अगदी सुखात राहशील, मला खात्री आहे. आणि जाता जाता एवढंच सांगेन, पुन्हा कधीच कोणत्या मुलीचं आयुष्य खराब करू नकोस. केस एक बाजूला उडवत ती त्याला वाटेल तसं सुनावून क्षणार्धात निघूनही गेली. बोलण्यासारखं त्याच्याकडे काही नव्हतं का? खूप काही होतं, पण त्याला त्यावर सुद्धा त्याची एनर्जी वाया घालवायची नव्हती. तिचे सलणारे बोल ऐकवून ती निघून तर गेली, पण आता तेच तिचे शब्द त्याच्या मनाला घायाळ करू लागलेले. पुन्हा कधीच कोणत्या मुलीचं आयुष्य खराब करू नकोस. तिचं हे वाक्य त्याच्या मनात सतत आघात करत होतं. त्याच्या ओठांचा कोपरा नाखुशीने वर दुमडला गेला. मी एवढा वाईट आहे की तिचंच काय एका मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त करेन. तो मनात चाललेलं द्वंद्व तसंच घेऊन भरभर पावले टाकत कारकडे आला आणि कारमध्ये बसत त्याने कार स्टार्ट केली आणि ऑफिसच्या दिशेने घेतली. तू मुलगा आहेस. मुलांनी रडायचं नसतं बायकांसारखं. जरा स्ट्रॉंग हो. का बांगड्या भरतोस? बाबांनी कधीतरी ऐकवलेली वाक्य त्याला आता आपसुकच आठवत होती. नव्हे, ती त्याला तेव्हा तेव्हा आठवायची जेव्हा त्याला खूप रडावं वाटायचं. पण कितीही वाटलं तरी रडणं भ्याडपणाचं बायकी लक्षण. हे बिंबवलेला तो आपल्या मनात चाललेला भावनिक विचारांचा संघर्ष सवयीप्रमाणे अगदी बेमालूमपणे लपवायचा. आत्ताही तेच करत होता तो. या उलट त्याला आता ऑफिसमध्ये जाऊन काय करायचे याच विचारात त्याने स्वतःला गुंतवून घेतलेलं. आजचं पार्ट इथंच संपलेलं आहे. कथेचा पहिला भाग आपल्याला कसा वाटला हे आपल्या कॉमेंट्समधून नक्की कळवा. ही कथा पुरुषांची ती हळवी बाजू उघडणारी असेल. आय एम शुअर तुम्हाला ही नक्की आवडेल. प्लीज आपल्या कॉमेंट्स येऊ द्या आणि आपलं प्रेम असंच या कथेलाही देत राहा. ऐकत रहा अध्यायम. कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू सो मच.